दिवाकर अन गगनराव चाय टपरीवर बसून सणारी रात्री गोष्टी सांगतेत. आता बघ दिवाकर, एवढ्यानं तपन आहे, एवढ्यानं उन्हाळा आहे, दिवसा तर घराच्या बाहेर निघूसा नाही वाटत. हो आता गगनराव भाऊ, एवढ्यानं उन्हाळा आहे का सांगू तुले. मी तर दिवसात घराच्या बाहेर निघतच नाही. मस्त पंख्याच्या हव्यामध्ये मस्त झोपतो. काय तसं. हो भाऊ, आपलाय तसाच आहे. का करतेस? दुपारी कोणत्या कामाला जाऊ नये, काही नाही. सकाळून जो जमला तो वावर शेत करणे आपला. वावरा शेतात जाणे सकाळीच. मग खाली 10 वाजले का ते एवढं ऊन तापते. काय सांगूच नको. मग आपण कुठे जाऊच नाही. असं नाही का. हो आता चल मग, आणखी का म्हणतेस? दुसऱ्या काही गोष्टी वगैरे? हो पण रात्रीला पण खूप गरमी होते. काल रात्रीला नाही का लाईट गेली होती. मग आता लाईट गेली होती तर मग काही सांगूच नको. झोपच नव्हती लागत. हो काल रात्री लाईट गेली होती. मग नाही का मी काय केलं रात्री, सीधा बाहेर आलो घराच्या. मस्त थंडी थंडी हवा लागत होती. आणि रात्री नाही का आपल्या घराच्या स्लॅपवर जाऊन झोपलो. स्लॅपवर गेलो ना झोपलो. एक नंबर थंडा थंडा लागत होता. काय तसं. हो गगनराव भाऊ, तो तर आहेच. रात्री लाईन गेली का एवढ्यानं गरमी होते, काही सांगूच नको. घरी राहूसच नाही वाटत. हो मग नाही तर काय. घराच्या आत गेला तर खूपच गरमी होते. आणि बाहेर मस्त थंडी थंडी हवा वगैरे चालते, तर बाहेरच बसूसा वाटते. चल आता गगनराव भाऊ, घरी जावं लागल. जेवण वगैरे करावं लागल. आणि आता झोपावाची वेळ झाली. हो झोपावाची तर वेळ झालीच आहे. 9 वाजले ना कारण. हो आता माझी बायको पण हाक मारत असेल मला, जावं लागल घरी. जातो मी. कोटी गेल्या म्हणून पाहत असेल मी इकडे आलो. सांगितलंच नाही तिले काही इकडे आपला चाय टपरीकर आलो म्हणून. दिवाकरच्या घरची गेली लाईट म्हणून त्याची बायको अन तो घराच्या बाहेर येऊन बसले. बायको, तू एवढ्या रात्री बाहेर का करतेस इकडे? हो आता लाईट गेली. आता रात्री काय लाईट गेली? मग नाही तर काय, आता रात्री लाईट गेली. आता कशी झोप लागल? एवढ्यानं गरमी होते. का करते घराच्या आत? आता मी टिकणार नाही का गगनराव सोबत बोलूनच आलो. चायाच्या टपरीवर बसलो होतो. आता लाईट गेली तर कसं काय करून आता? आता काही करा नको. हे बाहेर बाजा आहे आपली. बाहेरच राहा. एक नंबर थंडा थंडा लागते. बाहेरच थंडा लागते एक नंबर. घराच्या आत गेले का नाही खूपच म्हणजे गरमीच होते. हो आता तो तर आहेच. खूपच जोराने वादळ आला म्हणूनच हो लाईट गेली. अशी तर काही लाईट जाऊ नाही शकत फालतूच. मग नाही तर काय. आता लाईट गेली तर गेली. आता बाहेरच राहावं लागेल ना. जोपर्यंत लाईट नाही तोपर्यंत. आता चांगला आहे का ह्या खंब्याचा तरी लाईट आहे. हो मग नाही तर काय. ह्या खंब्याच्या लाईट चालू आहेत. खंब्याच्या पुऱ्या गावभर खंब्याच्या लाईट चालू आहेत. आणि घरचे लाईट नाही का बंद आहेत. घरची लाईट गेली आहे. खंब्याची लाईट चालू आहे वाटते. घरची लाईट गेली आहे ना खंब्याची लाईट चालू आहेत. फक्त लाईट चालू आहेत, दुसरा काही नसेल. खूपच. गगनराव आणि त्याची बायको घराच्या बाहेर बसून गोष्टी सांगतेत लाईट गेली आहे म्हणून. गरमी होते. आता लाईट पण गेली. आपला कूलरनं पंखा पण बंद झाला. मग नाही तर काय. आता फालतूच्या फालतूच लाईट गेली. थोडासा वादळ का आला, लाईटच गेली. हो आता जोपर्यंत लाईट नाही आहे तोपर्यंत घराच्या आत काही जाऊ नये आपण. बाहेरच एक नंबर थंडी थंडी हवा येते मस्त. येथे बसू, गोष्टी गप्पा सांगू. हो पण मी काय म्हणते, रात्रभर लाईटच नाही आली तर मग कसं काय करून? आता का कसं काय करायचं आहे? आता आहो ना बसलेच. आता बसले राहू घडीभर. आता जेव्हा लाईट येईल तेव्हा येईल. आता का म्हणतेस कोणाले? कसा कसा करशील? आता वादळ वारा आला थोडासा तर लाईट गेली. हो आता हो पण दिवसा पण खूप ऊन तापते. हो उन्हाळ्यामध्ये. हो तो तर आहेच. दिवसा खूपच ऊन राहते. घराच्या बाहेर नाही निघूसा लागत. मी तर 11 वाजले का घराच्या बाहेर निघतच नाही. घरीच राहतो. तपनच लागते ना, मोठ्यानं ऊन लागते ना. का करशील? मी पण कोठी निघते घराच्या बाहेर. 10-11 वाजले दुपारचे का आपण घरीच राहतो ना दोघे पण. हो आता कोठे जाशील एवढ्या उन्हामध्ये? दिवाकर झोपला रात्रभर खटियावर आपल्या घराच्या बाहेर लाईट गेली होती म्हणून. हो उठा ना, उठा, सकाळ झाली, उठा. का बायको तू तरी झोपू दे ना. रात्री 12 वाजे झोपलो. पण रात्रभर लाईट ना आली. हो आता का करते? बाहेरच झोपले ना तुम्ही. हो आता बाहेर नाही झोपू तर काय करू. गरमी केवढ्यानं होते. म्हणून आलो आता सीधा बाहेर रात्रीच. हो पण आता सकाळ झाली. उठा ना लवकर. बायको मी का म्हणतो, झोपू दे ना घडीभर तरी. रात्री पण उशिरात झोपलो मी. हो काय काय होत ना. उठा ना. आता फालतूच्या फालतूच उठवतेस तू मला. आता तुले सांगू का गगनराव भाऊ, रात्री पण लाईट गेली होती.
हो आता रात्री पण लाईट गेली होती. रातभर तर मी काही झोपलो नाही. खूपच गरमी. हो का करतेस. बाहेरच निघलो घराच्या आणि बसला होतो थंड थंड हवेमध्ये. हो तो तर आहेच. आमची बाहेर ते बाजना ठेवली राही का खटिया, तिच्यावरच मी झोपलो. हो का. मी तर रात्रभर झोपलोच नाही. का करतेस. आता कसं आता झोप झोप लागते. रात्रभर झोपलोच नाही. आता घरी जातो आणि एक नंबर झोपतो. मी झोपलो रात्री 12 वाजे पण बायकोनं माझ्या सकाळीच उठवलं ना. उठा म्हणते उठा म्हणते. झोपला होतो तर बाहेर एक नंबर झोपलो मस्त थंड थंड हवेमध्ये. मग नाहीतर काय दिवाकर. आता तुझी तरी झोप झाली थोडीशी. मी झोपलोच नाही. आता जातो घरी. आता लाईट आली वाटते. दिवसा लाईट येते ना, रात्री लाईट जाते का. आता झोपतो घडीभर. रात्रभर काही झोपलो नाही मी. लाईट गेली होती तर गरमीच होते. का करतेस ह्या उन्हाळ्यामध्ये. हो ठीक आहे मग भेटू सायंकाळाकन. हो भेटू मग सायंकाळाकन. हो रात्री मग कालच्या सारखा मस्त गोष्टी गप्पा होतात सांगून होतात. चल मग ठीक आहे. उन्हाळ्याच्या दिवसात गेली रात्री लाईट. उन्हाळ्याच्या दिवसात आता रात्री लाईट गेली तर रात्री काही झोप लागली नाही दिवाकर आणि गगनरावला. आता दिवाकर आणि गगनराव का करतात, गोष्टी करत आहेत. का उन्हाळ्याचा दिवस आहेत म्हणते, रात्री लाईट जाते म्हणते. चाय टपरीवर बसले आणि रात्री मस्त गोष्टी सांगतात. मग आता रात्री गेली आपल्या घरी तर लाईटच गेली होती. रोज पण त्याच्या गावामध्ये हेच प्रॉब्लेम चालू आहे का रोजही नाही का रात्री लाईट जाते. रात्री काही झोपायला भेटत नाही. रात्री लाईटच जाते. मग काय ते रात्रभर नाही का बाहेर झोपतात म्हणजे हवेमध्ये नाही का. घराच्या आत झोपायला गेले नाही का आता गरमी होते. म्हणून नाही का ते घराच्या आत नाही झोपत, बाहेरच ह्या करतात झोपतात. आणि दिवाकर नाही का रात्रभर आपल्या घराच्या बाहेरच्या बाजेवर नाही का खटियावरती ती झोपलाच होता. मग त्याच्या बायकोने उठवला. उठा उठा म्हणते. मग उठला कुठे दिवाकर. मग ठिकाणी दिवाकर आणि गगनराव भेटले एका जागी. दोघेजण मस्त बसले होते. आता गप्पा गोष्टी सांगतात. गगनराव का म्हणते, अगा म्हणते आमच्या घरची लाईटच गेली होती म्हणते, रात्रभर काही झोपलोच नाही म्हणते. तो का नाही परेशान होता लाईटच्या पासून. दोघेजण का पुरा गाव परेशान आहे. आता तुम्हाला स्टोरी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुमची ते हेच गंमत असेल, लाईट वगैरे जाते तर कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईट वगैरे जाते का तुमच्या गावची म्हणून रात्री. ना असंच तुम्हाला बाहेर राहावं लागते. ही एक कल्पना केली आहे म्हणजे आपल्या गावच्या लोकांच्या आधारावर नाही का कल्पना केलो मी. आपल्या गावाकडे असत होते. मी काही गावामध्येच राहतो, मी काही शहरामध्ये राहत नाही. चला मग आजची स्टोरी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत.